नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी आंदोलकांचा खटाटोप। सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका। 7 जणांचा मृत्यू, 80 आंदोलक जखमी। नेपाळमध्ये आंदोलक तरुणांचा संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न। पोलिसांचा आंदोलकांवरती गोळीबार। आंदोलनामुळे काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू, इंटरनेट सेवाही बंद। विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या। मातोश्रीवरील बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांची ठाकरेंकडे मागणी। काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएच्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे उमेदवार प्रतिनिधी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150। जास्तीत जास्त जागा लढण्याचा भाजपचा निर्धार। ठाकरेंचे काही माजी नगरसेवकही गळाला लावणार। मराठा आरक्षण जीआर विरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार। याच आठवड्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाणार। सरकारकडून भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती। 17 सप्टेंबर आधी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। येवल्याचं ऐकून काही बदल केल्यास आम्हीही चॅलेंज करू, जरांगेंचा इशारा। जरांगेंच्या बॅनरवर शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंचा फोटो दिसत नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा। सरकारचा नवा जीआर म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी मृत्यू घंटा। हाकेंची सरकारवर टीका। हाकेंनी मराठा समाजावर मुक्ताफळे उधळणं बंद करावीत। राधाकृष्ण विखे पाटलांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची विखेंची ग्वाही। विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईमध्ये बोलावली सर्व ओबीसी नेत्यांची बैठक। मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसींचं नुकसान, वडेट्टीवारांचा आरोप। पात्र शब्दामुळे सरसकट मराठा ओबीसीमध्ये येणार, वडेट्टीवारांचा दावा। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। ओबीसींच्या साखळी उपोषणावेळी सावेंनी दिलं होतं बैठकीचं आश्वासन।